तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांचे निधन झाले तेव्हा औरंगजेबला वाटले की मराठा साम्राज्य आता पूर्णपणे संपले आहे, पण त्याला माहित नव्हते की अजून त्याचा सामना एका सर्वात भयंकर योद्ध्याशी व्हायचा बाकी होता. एक अशी स्त्री जिने तब्बल 7 वर्षे दिल्लीच्या तख्ताला गुडघ्यावर आणले. ही कथा आहे महाराणी ताराबाई यांची. सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले. त्यावेळी मराठा साम्राज्य खूप कठीण परिस्थितीत होते. राजा नव्हता, खजिना जवळजवळ संपला होता आणि दुसरीकडे औरंगजेब लाखोंच्या सैन्यासह दक्षिण भारत जिंकण्यासाठी सज्ज झाला होता. अशा भीषण काळात फक्त 25 वर्षांच्या विधवा ताराबाईंनी धाडसाने पुढे पाऊल टाकले. त्यांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलाला गादीवर बसवले आणि स्वतः तलवार हातात घेतली. ताराबाईंनी ठाम घोषणा केली, स्वराज्य ना झुकेल ना थांबेल. ताराबाईंनी फक्त बचावात्मक युद्ध केले नाही, तर त्यांनी थेट हल्ले सुरू केले. त्यांनी मराठ्यांच्या गनिमी कावा युद्धतंत्राला आणखी प्रभावी बनवले. मुघलांच्या ताब्यात गेलेले अनेक किल्ले त्यांनी पुन्हा जिंकले. इतकेच नाही तर त्यांनी नर्मदा पार करून मालवा आणि गुजरातपर्यंत धाडसी मोहिमा केल्या. औरंगजेब चकित झाला होता. एक स्त्री त्याच्या विशाल साम्राज्याला इतके कसे छेडू शकते? 7 वर्षे महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाला शांत झोपही लागू दिली नाही. शेवटी थकून पराभूत होऊन औरंगजेबाचा मृत्यूही याच दख्खनच्या भूमीत झाला, जिला तो जिंकण्याचे स्वप्न पाहत होता. महाराणी ताराबाई यांच्या धैर्यामुळे मराठा साम्राज्य नष्ट झाले नाही, उलट ते आणखी शक्तिशाली बनून उभे राहिले. आज दक्षिण भारतात भगवा अभिमानाने फडकत असेल तर त्यामागे महाराणी ताराबाईंचे महान योगदान आहे. तुम्हाला या महान वीरांगनेबद्दल आधी माहिती होती का? कॉमेंटमध्ये जय भवानी जरूर लिहा आणि अशाच ऐतिहासिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.